डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यानाहू यांच्यात बंद दाराआड चर्चा आहे। व्हाईट हाऊसमध्ये 90 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली आहे। बैठकीत इराण हा चर्चेचा मुख्य विषय आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता संरक्षण तज्ञ सतीश ढगेसर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, सुरुवातीला झालेलं युद्ध, त्यानंतर झालेली युद्धबंदी, पुन्हा अमेरिकेनं इराण विरोधात केलेली वक्तव्य आणि 13 दिवस सुरू असलेलं युद्ध, तशी परिस्थिती, असा सगळा घटनाक्रम राहिलेला आहे। आणि याच दरम्यान बेंजामिन नेत्यानाहू आणि ट्रम्प यांच्या बंद दाराआड चर्चा, आणि ती ही 90 मिनिटं होणार। काय नेमकी खलबत आहे? नक्कीच लागवी, माझ्या मते ट्रम्प आणि बीबी म्हणजे नेतन्याहू यांच्यामध्ये झालेली ही 90 मिनिटांची बैठक ही अत्यंत महत्वाची आहे। कारण सगळ्यात पहिली गोष्ट, अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरुद्ध जो हल्ला केला त्याच्यानंतर जे आहे अधिकृतरित्या झालेली ही पहिली बैठक त्या ठिकाणी आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या प्रकारे युद्ध आताच्या सध्याच्या स्थितीमध्ये आहे त्या अनुषंगानं जे इंटेलिजन्स इनपुट इस्रायलकडे आहेत ते अमेरिकेशी त्या ठिकाणी शेअर करणं, आणि त्याहून महत्वाचं भविष्यातली रणनीती त्यांची कशी असणार आहे याविषयीची चर्चा या ठिकाणी झालेली असावी। त्याच्यासोबतच लेबनन फ्रेमवर्क जे आहे, म्हणजे एका बाजूला इस्रायल हा साऊथ लेबननमध्ये जे आहे हिजबुल्ला विरुद्ध जबरदस्त त्या ठिकाणी कारवाई करतोय, तर इराणचं असं म्हणणं आहे की इराण समर्थित ज्या संघटना आहेत तर त्यामध्ये या हिजबुल्ला विरुद्ध अटॅक हा इस्रायलने त्या ठिकाणी करू नये, तर ते लेबनन फ्रेमवर्क याच्याशी संबंधित चर्चा। दुसरी महत्वाची गोष्ट, इराण युद्ध आणि सध्याची स्थिती याच्याशी संबंधित चर्चा। आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मागच्या काही दिवसांमध्ये पिकेक्स माउंटन जे आहे, इराण मधल्या पिकेक्स माउंटन वर जे आहे एक प्रकारे तिथे इराण न्यूक्लिअर पॉवर प्लांट डेव्हलप करतोय आणि त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये न्यूक्लिअर वेपन बनवण्याची त्याची तयारी आहे, अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट आमच्याकडे आहेत। अशा प्रकारची अधिकृत भूमिका मीडिया समोर इस्रायलने त्या ठिकाणी घेतली होती आणि काही अंशी नाराजी ही डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याविषयी व्यक्त केली होती। त्यांनी सांगितलं होतं की बीबी म्हणजे बेंजामिन नेतन्याहू यांनी सगळ्या जगासमोर जे आहे सांगण्याची त्या ठिकाणी काही गरज नाही। पिकेक्स माउंटन मध्ये नेमकं काय चालू आहे याची मला पूर्णतः कल्पना आहे। म्हणजे एक प्रकारे कुठेतरी जे आहे इस्रायल आणि अमेरिकेमध्ये बेबनाव होतोय, इस्रायल हा अमेरिकेला आणखीनही आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त करतोय, अशा प्रकारची एक प्रकारची इमेज क्रिएट होतीये। ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यामध्ये इराण विरुद्ध कायनेटिक ऍक्शन म्हणजे आक्रमक कारवाई करायची का दुसरीकडे जे आहे चर्चेच्या माध्यमातून अशा प्रकारचा हा मामला जो आहे तो पुढे त्या ठिकाणी ढकलायचा, या संबंधितली अत्यंत महत्वाची चर्चा झाली असेल। आणि लागवी ही पण गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की एका बाजूला 90 मिनिटांसाठी या दोघांमध्ये चर्चा झाली, तर दुसऱ्या बाजूला काही तासांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली। म्हणजे रशियाचा सुद्धा डिरेक्टली इनडिरेक्टली या युद्धाशी संबंध आहे, हे या सगळ्या चर्चांवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते। अगदी सतीश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।